कृष्ण हरी सर्वांना अनिल मोठे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज आपली सुंदरी घेऊन हे सुंदरी घेऊन आपण शनी शिंगणापूरला आलेलो आहे। शनी शिंगणापूरच्या आवारामध्ये आलेलो आहे। तर गेल्यानंतर तुम्हाला या देवाचं दर्शन आलेलं आहे। तत्पूर्वी आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये आलेलो आहे। बघा हिरवगार असं वातावरण, ट्रॅक्टरचं काम चालू आहे तिकडे आणि झाडाखाली सावली आहे म्हणून सावलीला उभा राहिलेलं आहे। खूप छान असं वातावरण आहे, निसर्गरम्य। तर नक्कीच व्हिडिओ बघा। तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शनी शिंगणापूर येथील आजूबाजूचा परिसर आणि मंदिराचं दर्शन दाखवतो। शनीश्वर देवस्थान शनी शिंगणापूर याने देवाच्या दर्शनासाठी चाललेलं आहे। आता इथं कमान आहे, या कमानीच्या आतमधून आपण देवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे। आपण इकडून आलेलो आहे मेन रोड, अहिल्यानगर रोड, आणि त्या रोडवरून आतमध्ये टाकून गाडी। आता हा कमान आहे, या कमानीच्या आतमधून आपण शनी शिंगणापूरला आलेलो आहे शनीश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी। तर चला दर्शन घेऊया। आपण आहे ना शनी शिंगणापूर देवस्थानात चाललेलो होतो। आता आपण रस पिऊया म्हटलं, रस पिण्यासाठी थांबलेलो आहे। बघा इकडं गुळाचं पदार्थ आणि ऊस आमचे बघा दादा बैल चालवत आहेत। याच्या माध्यमातून आपल्याला ऊसाचा रस तिने मिशन बनवलेले आहेत। ऊसाचा रस पिऊन आपण जाणार आहे मळणी बैलाचं। आपल्याकडे गावाकडे कसं असतं ना, सेम तशी पद्धत आहे बरं का। व्हिडिओच्या माध्यमातून बघा रस पिणार आहे नक्कीच। झोपाळा सुटकी नाही लहान मुलांचा इथे। आमचे दोन छोरे, एक बडा छोरा एक छोटा छोरा तर आनंद घेत आहेत झोपाळ्याचा। आपण शनीश्वर मंदिर 300 मीटर अंतरावरती आहे। इथं चौक आहे, चौकामध्ये आलेलो आहे। आता पुढे चाललेलो आहे, मंदिराच्या दिशेने आपण आपली रिक्षा घेऊन जात आहे। बघा समोरच शनीश्वर देवी शनी शिंगणापूर पार्किंगमध्ये पोचलेलो आहे। बघा आता आपण पुजारीपाशी जाऊया। शनी देवासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पुजारी सांगणार आहे। आपण बघून सामान घेऊन पुढे जाऊया। पुजारी कोण नसतं, जे देवाला आपण तेल फुल चढवणार आहे तर आपल्या हाताने चढावं लागतं। 2 मिनटं समजून घ्या, जशी आपली श्रद्धा इच्छा तसं घेऊन मंदिराला जायचं दादा। शनीच्या मंदिरात गेल्यानंतर प्रथम महाद्वार आहेत, महाद्वारातून आतमध्ये गेल्यानंतर शिवजीचा त्रिशूळ लागतो। त्रिशूळावरती रुईचा पानाचा हार आणि काळं कापड आपलं नाव राशी बोलून चढवायचं। पुढे गेल्यानंतर शनीला नारळ फोडलं जात नाही, तर नारळ अर्पण केलं। शनीला नारळ अर्पण करता वेळेस आपल्या डोक्याला लावायचं राहू की तू शनी असं 3 वेळेस म्हणायचं आणि आपल्या उजव्या साईडने फिरवून नारळ तिथं अर्पण करून द्यायचं। नारळ अर्पण केल्यानंतर समोर होमकुंड आहे, होमकुंडामध्ये अगरबत्ती टाकायची, अंगारा लावायचा, अंगारा लावून पुढे गेल्यानंतर तेलकुंड आहे। तेलकुंडामध्ये शनिदेवाला सोनं चांदी पैसे दान होत नाही। शनीला तेल, नवधान्य आणि जसं बालाजीला बालदान होतात, शिर्डीला सोनं चांदी पैसे दान होतात, तसं साडेसातीसाठी शनिदेवाला लोहदान केलं जातं। तर 3 वस्तू तेलकुंडावरती सोडायच्या। पुढे गेल्यानंतर स्वयंभू शनीची मूर्ती आहे। दर्शन करण्यासाठी आपण घरून इथपर्यंत आल्याचं। दर्शन करण्याचे 2 नियम असतात। दर्शन करता वेळेस फक्त शनीला समोरून दर्शन घ्यायचं नाही, येताना दर्शन एक साईडने दर्शन घ्या। दर्शन झाल्यानंतर तिथं समोर शनीचरम पादुका आहे, शनीचरम पादुकाला या वस्तू टच करा, आपल्या घरी घेऊन या। घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या पूजा मंदिरमध्ये याची स्थापना करा। स्थापना करता वेळेस आपल्या घरातली जी लेडीज असेल, लेडीजच्या हाताने याची स्थापना करायची। त्याला नवग्रह आणि कळश पूजा म्हणतात। आपल्या पूजा मंदिरामध्ये स्थापना करा। स्थापना करता वेळेस याला हळद, कुंकुम, चंदन वगैरे काही लावले जात नाही। शनिदेवाला लावतात फक्त तेल। जो आपला दिवा आहे, जे दिवा लावतो मंदिरामध्ये, त्या दिव्याच्या तेलाचा टिपका याला लावायचा, याचे अभिषेक होऊन जातो। शनीचं सिद्ध यंत्र नेहमी आपल्या पॉकेटात ठेवा। ज्या कार्य सफल होत नाही, ज्या कार्याला अडचण येतात ते दूर करण्याचं काम शनी सिद्ध यंत्र करतं। शनीचा काशी धागा हातात किंवा गळ्यात 18 किंवा 21 दिवस बांधायचा, नंतर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं। शनीची काळी बाहुली आपल्या घर, गाडी, दुकानाला उलटी बांधायची, कोणाची वाईट नजर वगैरे लागत नाही। शनीचा रक्षक कवच म्हणून काळ्या घोड्याचा नाल असतो, हा नाल आपल्या दरवाजाच्या वरती यू आकाराने लावा। जो कोणी आपल्या घरात येतो जातो त्याची साडेसाती पण होते, आपल्या घरामध्ये प्रवेश होत नाही। असं संपूर्ण ताट घेतलं, हे 351 रुपयाचं आहे। तिथून ते मंदिरापर्यंत बोर्ड लावले, ते वाचायचे, नंतर पैसे द्यायचे, पहिला 1 रुपया पण द्यायचे नाही। इथे येण्याची जर पहिली, दुसरी, तिसरी वेळ जर असेल तर पूर्ण करा, वारंवार येत असेल तर साधी करा।
तर बघा आम्ही शनी शिंगणापूरला गेल्यानंतर आरती चालू होती. आमचं नशीब चांगलं होतं. योगायोगानं आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो आणि गर्दी बघा तुफान होती. अशी गर्दी भाविक भक्तांची भरपूर प्रमाणात भाविक भक्त आले होते आणि तुम्ही संपूर्ण आरतीचा लाभ घेतलेला आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. भैया आप लाइन में लगे आप इधर आ जाओ चलो आगे चलो भैया चलो आगे चलो भैया वही उधर लग गया था भैया वही उधर लगना है पूरा हाँ बघा तर शनिदेवाला तेल कसं वाहिलं जातं आहे आणि तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला कोण नवीन असलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका.